याचं काय करू मी आता? अहो दादा, लाकूड मोडीत विकला जात नाही. हा, या टाळ्याचं काहीतरी देऊ शकतो बघा. अहो असं कसं? जरा नीट निरखून बघ ना गड्या. चांदी लागली त्या विणेवर, त्याचं तर काहीतरी मिळेलच ना. या सगळ्याचं मिळून रुपये 500 देतो. 500? हा. फक्त 500? हा. जुन्या काळातलं अस्सल पितळ आहे ते. माझं काळीच काढून विकतोय असं समज. पण मोडीतच आणलंय ना विकायला. चल, तू म्हणतोस म्हणून 100-200 वाढवतो. जमत असेल तर बोल. बियाणं घ्यायची होती इकत. 1000 मिळाले असतं तर. काय 1000? काय सोनं म्हटलंय काय? हे बघा, तुमच्या वयाचा विचार करून एकच बोलतो. न तुमचं न माझं. 800 रुपये घ्या आणि हिशोब मिटवा. बघा जमतंय का? बरं, चालतं. द्या द्या, काय द्यायचं ते द्या. अरे भाल्या, पावसाचं वातावरण झालंय आणि तुझी कापडं. पावसाचा रंग दिसतोय रे. गड्यांनी किती वेळ वाट बघायची अण्णांची. मला नाही वाटत आज अण्णा भजनाला येतील म्हणून. तुम्हाला कितीदा सांगून समजत कसं नाही रे. त्याचं पोरगा आलंय शहरातनं. आता इतक्या दिवसानं पोरगा आलाय म्हटल्यावर तो येईल का भजनाला? ठीक आहे, मग आपण पावसापाणी अगोदर भजन करून घरी जाऊ. मला काय वाटतं आणि एक थोडा वेळ वाट बघायची आपण अण्णांची. अगं, या शाळेच्या व्यापापायी स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही ग. आता उद्यावर कार्यक्रम आलाय आणि आपण असं गबाळ्यासारखंच राहायचं काय? अरे देवा देवा, काय हो, काय झालं? आता काय म्हणावं या माणसाला. अगं काय नाही, ते बंटीचे पप्पा बघ, मी डोळ्यावर ठेवायला काकड्या कापून ठेवल्या होत्या, तर त्यांनी त्यात तिखट मीठ लावून खाल्ल्या की ग सगळ्या. अहो, आमच्याकडची परिस्थिती बी काही वेगळी नाही. आता तोंडाला लावायचं म्हणून दह्यात बेसन भिजवून ठेवलं, तर या बापलेकांनी खाऊन फस्त केलं ना. आणि वरनं म्हणतात श्रीखंडात साखरच नव्हती. तुला सांगते, आपल्या नवऱ्यानं आपलं कौतुकच नाही ग. नाही तर काय. जेवलं मॅडम? तुमच्याकडे पावसाचे रंग दिसतात का? अगं तू येडी आहेस का ग? एकाच गावात राहतो ना आपण. विसरलीस का? पाऊस आहे का विचारते. अय्या, विसरलेच होते. अहो, पण मला भीतीच वाटायला लागली. आता पाऊस दिवस पडला तर गेली ना सगळी मेहनत वाया. अगं ए चांदे, शुभ बोल की ग. 157 रुपये खर्चून मी फेसपॅक आणलाय, तो काय चपातीला लावून खायला काय ग? चल ठेव फोन. काय पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नाही. हो ना, मला बी त्याचीच काळजी वाटायला लागली का. पाऊस नाही थांबला आणि उद्या ती मंत्रीणबाई नाही आली, केलेला सगळा खर्च आपल्याच बोकांडी बसणार आहे. हो गुगरे सर, ऐका ना हो सर. अहो सर, अहो सगळं कसं डेंजर बसलंय हो.
काही मला उद्याचं काही खरं वाटत नाही. हात मारे अहो, असं काय बोलू नका हो. ऐका ऐका, नाहीतर हे आपल्याला लय महागात पडायचा. ओ सर, फोन ठेवा. अहो छत गळायला लागलो, फोन ठेवा. अहो फोन ठेवा हो, मी नंतर काय ते बघतो. हॅलो हॅलो हॅलो, हा माणूस पण काय ऐकून घ्यायचा नाही. हे पांडुरंगा परमेश्वरा कसं व्हायचं रे. ये रे बाले, जीवन घे. नाही, मी पहिले भाषाला चारा भरवेन. अण्णा, किती हट्टी आहात हो तुम्ही. एक मुलगा म्हणून तुमच्याकडे काही मागितलं तर काही गुन्हा केला का? आणि तसंही तुमच्यानंतर हे सगळं माझंच असणार आहे ना. मग कशाला एवढा आटापिटा करताय? एवढी पत्र पाठवली, साध्या एका पत्राचं उत्तर पाठवलं नाही तुम्ही. अहो, मेल्यानंतर काय उरावर घेऊन जाणार आहात का सगळं? अण्णा, शेवटचं विचारतोय, तुम्ही हे सगळं माझ्या नावाने करणार आहात की नाही? आणि तसं नसेल ना करायचं तर तुमचा आणि माझा संबंध तुटला म्हणून समजायचा. खूप झालं आता, हे सगळं डोक्यात गेले. आता आपली भेट कोर्टातच. तुमच्या चितेला सुद्धा अग्नी द्यायला येणार नाही अण्णा, याद राखा. अरे सदा ये, थांब थांब थांब. अरे बरं झालं लेका, तू सापडलास. तुझ्याचकडे यायला निघालो होतो. अरे पण एवढ्या रातच्याला या बादशाला घेऊन कुठे निघालास? चाललो त्या उस्मान्याकडं. हा, हे काय र? आता जे काय पाप पुण्य चढायचं ना ते चढू देत अण्णा. लेकराच्या डोळ्यात पाणी नाही पावत अण्णा. आता ही काय जिंदगी आहे का? लेकराला साधा कपडा लत्ता नाही घेऊ शकत मी. अरे पण म्हणून या मुक्या जनावरच. आणि एवढं करून बी त्या भाल्याचं काय? हा, बादशाच्या रक्तानं माखलेली कापडं घालल का त्यो? काय करू अण्णा? हे घे, ठेव. जास्त नाही पण काम भागल तुझं. घे. एवढे पैसे कुठून आणले तुम्ही? काय ऐकलं? असं समज माझं काळीज जिंकलं. अरे बियाणातून उरलेलं पैसा आहेत हे. घे. नाही नाही. अरे ठेव रे, ठेव. अरे ठेव म्हणतो ना तुला. तसं बी मी तुझं देणं लागतो का नाही? लागतो ना. घे. अरे बाबा, डोक्यावरचं ओझं उतरलं ना की माणूस मराया मोकळा. असं काय वंगाळ बोलताय तुम्ही? अरे गंमत केली रे. ठेव. लई उपकार झाले तुमचे. थोडं बादशाला सांभाळता? कशा पाय? मी आल्या पावली दुकानात जाऊन येतो ना.
आणि भाल्यासाठी कपडे घेऊन येतो. अरे पण या टायमाला दुकानं उघडी असतील का? अहो नसतील तर उघडायला हवीन, पाया पडीन त्याच्या. पण माझ्या भाल्यासाठी आज ड्रेस घेणार म्हणजे घेणार. सांभाळा बादशाला. अरे येतो मी. अरे ए! पंढरीनाथा, अरे याच्या तरी मनासारखं होऊन जाऊ दे रे. बादशाह काय भालचंद्र, आवडला ना ड्रेस? दादा आवडला ना ड्रेस? हो, खूप आवडला. चल जा, उशीर नको करू. झेंडा वंदनाला उशीर झाला तर ती मंत्रीणबाई विचारायची, भालचंद्र कुठे गेलेत ते? काय दादा तू पण. अरे मस्करी केली. जा, हा चल जा. हा लवकर तयार हो. हो दादा. दादा तुम्हाला भालोच म्हण. छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. खरंच दादा. बादशाह नीट जा रे. मी येतो तुझ्या शाळेकडे एवढं काम आटपून. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.